नमस्कार, मी सुवर्णा जोशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जगभरात काय घडतंय बघणार आहोत वेगवान स्वरूपात. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी लंडनमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दक्षिण इंग्लंडमध्ये पसरत असलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेक निर्बंध लागू करण्यात आले. त्यामुळे इंग्लंडमध्ये सर्वत्र शांतता दिसते. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी हे निर्बंध लागू केल्यानंतर अनेक ठिकाणचे ख्रिसमसचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसंच लंडन आणि दक्षिण इंग्लंडमधील अनेक दुकानंही बंद करण्यात आली आहेत. तर या नव्या निर्बंधांमुळे व्यावसायिक धोक्यात येणारे असल्याचं त्यांना भांडवली मदत करण्याचं आवाहन लंडनच्या महापौरांनी केलं आहे. त्याचबरोबर दुसऱ्या महायुद्धानंतरचे हे सगळ्यात वाईट वर्ष आहे अशी प्रतिक्रिया सादिक खान यांनी दिली. कोरोनाच्या विषाणूंमध्येही बदल दिसून येतो आहे. त्यामुळे हा विषाणू कसा पसरतो हे लक्षात येत नसल्यामुळे धोका वाढतो आहे असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. यूएसमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आता लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. संपूर्ण यूएसमध्ये मॉडर्ना लसीचं वितरण करण्यात येणार आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर 3 दिवसांनंतरच मॉडर्ना आणि अन्य राष्ट्रीय आरोग्य संस्थांनी विकसित केलेल्या लसीच्या वितरणालाही सुरुवात होणं अपेक्षित होतं. मॉडर्नाची लस द्यायची की फायझर आणि जर्मनीच्या बायोटेक कंपनीची लस द्यायला सुरुवात करायची याबाबत तज्ज्ञांमध्ये चर्चा झाल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. असं असतं तरी अत्यंत गरजेचे शॉट्स जे की मॉडर्ना आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थकडून तयार करण्यात आलेले आहेत ते लवकरच प्रशासनाच्या नियंत्रणाखाली वापरण्यात येतील अशी शक्यता आहे. अमेरिकेत पहिल्या टप्प्यातल्या लसीकरणाच्या दुसऱ्या डोसचं शिपमेंट रविवारी निघालं. जगातले वेगवेगळे देश सध्या कोरोनाच्या लसीची वाट पाहत असताना हा महत्त्वाचा टप्पा म्हणता येईल. मॉडर्ना इंक आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ यांनी विकसित केलेल्या लसीच्या दुसऱ्या डोसनं भरलेले ट्रक मिसिसिपीतलं सगळ्यात मोठं शहर मेम्फिस या जवळच्या टेनिस इथल्या ऑलिव्ह शाखेमधून निघाले. यातले बरेच ट्रक पुढे लुइसविले इथल्या यूपीएसच्या वर्ल्ड पोर्ट सुविधेवर दाखल झाले आणि त्यानंतर शिपमेंट विमानात चढवण्यात आलं. ज्यांना सगळ्यात जास्त गरज आहे त्यांना आजपासून लसीचे डोस दिले जातील अशी माहिती आहे. अमेरिकेत पहिल्या टप्प्यातल्या लसीकरणाच्या दुसऱ्या डोसचं शिपमेंट रविवारी निघालं. मॉडर्ना इंक आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ यांनी विकसित केलेल्या लसीच्या दुसऱ्या डोसनं भरलेले ट्रक मिसिसिपीतलं सगळ्यात मोठं शहर मेम्फिस इथल्या टेनिस इथल्या ऑलिव्ह शाखेमधून निघाले. लुइसविले इथं पोहोचल्यानंतर ट्रकच्या चालकाला याविषयी विचारलं असता ते म्हणाले की लशीची मालवाहतूक करणं ही माझी 37 वर्षातल्या कारकिर्दीतील सगळ्यात मोठी जबाबदारी होती. प्रवासादरम्यान असंच माझ्या 78 वर्षांच्या वडिलांना नोव्हेंबरमध्ये कोरोना झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मी या लशीचं महत्त्व जाणतो असं तो चालक म्हणाला. तुर्कीमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कोरोना बाधितांवर पर्यायी उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे काही कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होते आहे. यामध्ये जे रुग्ण आहेत त्यांच्यावर उपचार करण्यास प्राधान्य दिलं जात आहे. तसंच ज्या रुग्णांना नळीद्वारे ऑक्सिजन देण्यात येत आहे, फुफ्फुसांवर दाब देण्यात येतो आहे त्या रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिली आहे. मात्र मास्कद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा केला आणि त्याचा दाब वाढवला तर रुग्णांना त्रास होत असल्याचंही या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे त्यांना हायफ्लो नावाच्या उपकरणाद्वारे ऑक्सिजन पुरवला जातो आहे. इंग्लंडच्या दक्षिणेकडील भागात नव्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. त्यामुळे फ्रान्सनं इंग्लंडमधून होणारी रस्ते आणि जलवाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून हा निर्णय लागू करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी फ्रान्सनंही काळजी घेतली आहे. तसंच पुढील सूचना येईपर्यंत फ्रान्स सीमेवरील काही वाहतूक बंदच राहणार आहे. त्यामुळे लंडन ते पॅरिस आणि ब्रुसेल्स आणि ॲम्स्टरडॅमला जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. त्यातच ब्रेक्झिट नंतरच्या नव्या व्यापाराबाबतच्या चर्चाही थांबवण्यात आल्या आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितलं की लंडन आणि दक्षिण लंडनमधल्या नव्या कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा वेग 70% इतका आहे. तसंच यावर अजून कोणतंही परिणामकारक उत्तर मिळत नाहीये असंही ते म्हणाले. ऑस्ट्रेलियामध्येही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. मात्र त्याचं प्रमाण खूप कमी आहे. गेल्या 24 तासात ऑस्ट्रेलियामध्ये 15 कोरोनाबाधित आढळले आहेत अशी माहिती न्यू साऊथ वेल्सच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसंच गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाल्याची माहिती ग्लेडिस बेल्जिक्लियन यांनी दिलेली आहे. कोरोनाचे जे 15 रुग्ण आढळले आहेत ते सिडनीपासून 40 किलोमीटर दूर असलेल्या परिसरात आहेत. रविवारी रात्री न्यू साऊथ वेल्समध्ये 38,578 चाचण्या करण्यात आल्या आणि गेल्या 24 तासात घेण्यात आलेल्या आतापर्यंतच्या सगळ्यात जास्त कोविड चाचण्या या होत्या. हा आकडा होता असं त्यांनी म्हटलंय.
कोरोनाच्या परिस्थितीवर सरकार लक्ष ठेवून आहे आणि क्रिसमस झाल्यानंतर कोरोनाच्या परिस्थितीत काय फरक पडतो याचाही विचार करण्यात येणार असल्याचं बेरेजिक्लियन यांनी म्हटलेलं आहे। तर वैद्यकीय सेवा, व्यायाम आणि अत्यावश्यक सेवांकरताच नागरिकांना घराबाहेर पडता येईल तेवढीच परवानगी असेल असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। कोरोना व्हायरसमुळे बरेच लोक अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत, तर काही जण जहाजांवरच अडकले आहेत। ते सुखरूप आणि सुरक्षित राहावेत यासाठी पोप फ्रान्सिस यांनी रविवारी प्रार्थना केली। त्याचबरोबर जे लोक जहाजांवर अडकले आहेत त्यांच्या सुटकेसाठी आणि त्यांना सुरक्षितरित्या घरी आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करण्याची गरज असल्याचं पोप फ्रान्सिस यांनी म्हटलंय। तसंच वास्तव, निर्धनता आणि प्रेमाचा संदेशही त्यांनी क्रिसमसच्या पार्श्वभूमीवर दिलाय। नाताळच्या सुट्टीकरता घरी जाण्यासाठी पश्चिम युरोपमधून बाहेर पडलेल्या बाल्कनच्या नागरिकांमध्ये क्रोएशिया आणि सर्बियाच्या सीमेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली। क्रिसमस आणि नववर्ष स्वागत काळात मोठे निर्बंध लादले असले तरीही गर्दी बघायला मिळाली। या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या। सर्बियात 17 डिसेंबरपासून 2,25,000 लोक दाखल झाल्याची माहिती सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर व्ह्युकिक यांनी दिली। त्यातले 1,20,000 कोरोना संक्रमित निघाले असंही ते म्हणाले। तुर्की, सर्बिया, मॅसेडोनिया, कोसोवो आणि बोस्नियासारख्या देशात राहणारे बरेच लोक कामानिमित्त पश्चिम युरोपमध्ये राहतात अशी माहितीही त्यांनी दिली। यूकेहून स्टेनलाइन फेरी बोट रविवारी संध्याकाळी होक व्हॅन हॉलंडच्या डच फेरी टर्मिनलवर दाखल झाली। ब्रिटनच्या डच सरकारनं डच फेरी टर्मिनल कोरोना काळात वाहतुकीकरता बंद केलं होतं। अमेरिकेतलं वाढलेलं कोरोनाचं संक्रमण नेदरलँड्समध्ये पसरू नये म्हणून नेदरलँड्सच्या समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादण्यात आलेले आहेत। लंडन आणि आसपासच्या परिसरात ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कडक निर्बंध लादले। त्याची प्रतिक्रिया म्हणून सोमवार सकाळी हा निर्णय घेतल्याचं डच सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं। दरम्यान इंग्लंडच्या हार्विच इथून स्टेनलाइन फेरी निघाली ती या निर्बंधांआधी निघाली। त्यातल्या प्रवासी आणि ट्रक चालकांना हे निर्बंध लागू नाहीत हेही स्पष्ट करण्यात आलं। ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी ब्रिटनमधली कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाते याबाबत चिंता व्यक्त केली। चेअर 4 निर्बंध असलेल्या परिसरातल्या नागरिकांना प्रत्येकाला कोरोना झालाय असं समजून त्यांनी कडक निर्बंध पाळायला हवेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। जोपर्यंत लस सगळ्यांना टोचली जात नाही तोपर्यंत सगळ्या नागरिकांनी अधिक सतर्क, सावध आणि जबाबदारीनं वागलं पाहिजे। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा एकमेव मार्ग हाच आहे की चेअर 4 निर्बंध असलेल्या परिसरातल्या कुणीच घराबाहेर पडू नये। नवीन कोरोना व्हायरसचा सगळ्यांनीच धसका घेतलाय। इस्रायलनं तर मोठ्या प्रमाणात घेतलाय। कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। ब्रिटन, डेन्मार्क आणि दक्षिण आफ्रिका या देशांमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्यात आलेली आहे। या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय असं नेतन्याहू म्हणाले। तसंच कुणी आलंच तर त्यांना 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येणार असून तो नियम बंधनकारक असेल असंही ते म्हणाले। लष्करी अधिकारी आणि आरोग्य सेवक तसंच काही कार्यकर्त्यांसह इस्रायलनं लसीकरणाला रविवारीच सुरुवात केली आहे। नव्या कोरोना विषाणूमुळे नेदरलँड्समध्ये विमान उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे। दक्षिण इंग्लंडमध्ये पसरत असलेला कोरोनाचा नवा विषाणू ज्याच्या पार्श्वभूमीवर ही बंदी घालण्यात आली आहे। रविवार सकाळपासून बंदी घालण्यात आली आहे, तर युनायटेड किंगडमहून येणाऱ्या प्रवाशांसाठी इतर पर्यायांचा विचार करण्यात येत असल्याची माहिती डचचे आरोग्यमंत्री ह्युगो डी जोंगे यांनी म्हटलं आहे। ब्रिटिश आणि युरोपियन युनियनच्या वाटाघाटी प्रमुखांनी शेवटच्या मिनिटापर्यंत जोरकसपणे ब्रेक्झिट नंतरच्या व्यापार करारावर सहमतीसाठी चर्चा सुरू ठेवली। काल ब्रुसेल्समध्ये ही चर्चा दीर्घकाळ सुरू होती। यूकेचे वाटाघाटी प्रमुख डेव्हिड फ्रॉस्ट हे युरोपियन युनियन कमिशनच्या इमारतीत जाताना आढळले, तर तिथून 20 मिनिटांनंतर ते EU कमिशनच्या इमारतीबाहेर पडल्याचंही दिसलं। ब्रेक्झिट संक्रमणाचा कालावधी 31 डिसेंबरपर्यंत संपतो। युरोपियन संसदेच्या सदस्यांना या वर्षात जर करार मंजूर करून घ्यावा असं वाटत असेल तर त्यावर आजच शिक्कामोर्तब आवश्यक आहे, पण अंतिम क्षणापर्यंत चर्चा सुरूच राहील असंच दिसतंय। आठवडाभर बंदिवान असलेल्या नायजेरियन विद्यार्थ्यांची अखेर सुटका करण्यात आली आहे। 300हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं। यावेळी या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण होतं। दोन पर्शियन बिबट्यांना रविवारी मॉस्को इथं आणण्यात आलं। स्वीडिश प्राणी संग्रहालयातून दुबई मार्गे या बिबट्यांना आणण्यात आलं। यामध्ये एक 8 वर्षांची मादी आहे तर 9 वर्षांचा नर बिबट्याचा समावेश आहे। रशियाच्या दक्षिणेकडील सोची नॅशनल पार्कमधील काकेशस या ठिकाणी या दोन्ही बिबट्यांना ठेवण्यात येणार आहे। आमच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे असं संचालक निकोलाई वोरोनिन यांनी सांगितलं। ही जोडी बिबट्यांना जन्म देईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली।
नव्या कोरोना विषाणूबाबत ब्रिटनमधील वैज्ञानिक शोध घेत आहेत। नवा कोरोना व्हायरस हा वेगाने पसरत असल्याचं दिसून येत आहे। मात्र या कोरोना विषाणूची लक्षणं गंभीर नसल्याचं या वैज्ञानिकांनी स्पष्ट केलंय। तर या कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचं पालन करणं आवश्यक आहे। आता नागरिक किती जबाबदारीने वागतात यावर बरंच काही अवलंबून आहे, असं यूकेचे माजी मुख्य वैज्ञानिक सल्लागार मार्क वॉलपोर्ट यांनी म्हटलंय। लिबियाच्या अधिकाऱ्यांनी 18 इटालियन मच्छीमारांना ताब्यात घेतलं होतं। या 18 मच्छीमारांची लिबियानं आता सुटका केली आहे। हे सगळे मच्छीमार सिसिलीमध्ये आपल्या घरी परतले आहेत। इटलीत नौदलाच्या सहाय्यानं अँटिटीड आणि मेडिना या त्यांच्या 2 जहाजांमधून त्यांना परत आणण्यात आलं। मच्छीमारांची भेट झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केलं। जगभर कोरोना पसरला असला तरी चीननं यावर्षी आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील विकासात उत्तम कामगिरी केली आहे। चीनच्या या कामगिरीमुळे देशातील अधिकारी आणि चीनची जनता समाधानी झाली आहे। कोरोनामुळे जगाची अर्थव्यवस्था कोलमडून पडत असताना चीनची अर्थव्यवस्था उत्तम होती, असं बीजिंगमध्ये आयोजित केलेल्या चीनच्या परिषदेमध्ये स्पष्ट करण्यात आलं। देशात कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यानंतर चीननं अनेक बातम्या दडपल्याचा आरोप करण्यात येत होता। कोरोनाविषयक नकारात्मक बातम्या दडपण्याच्या धोरणाद्वारे चीननं कोरोना साथीच्या सुरुवातीच्या काळात जगाला या माहितीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी समाज माध्यमांवर निर्बंध लादण्यात आले, असा दावा एका वृत्तपत्रानं केला आहे। त्यामुळे अमेरिकन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीमुळे पुन्हा एकदा चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे। जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये इथे एक छोटासा ब्रेक। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। वळतोय पुढच्या बातम्यांकडे। लसीच्या संशोधनाच्या प्रक्रियेविषयी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे जनतेचा विश्वास वाढावा यासाठी जाहीरपणे कोरोना प्रतिबंधित लस घेणार आहेत। तशी लस घेणार असल्याची घोषणा त्यांनी केलेली आहे। मॉडर्ना कंपनीने विकसित केलेल्या कोरोनावरील लसीला अमेरिकेने मान्यता दिली आहे। फायझर पाठोपाठ अमेरिकेने दुसऱ्या लसीला मान्यता दिली आहे। तर चांगले दिवस येण्याची हमी मिळणार असल्याचं मत जो बायडन यांनी व्यक्त केलं। कोरोना संसर्गामुळे मृत्यू होण्याचा धोका महिलांपेक्षा पुरुषांना अधिक असल्याचं एका संशोधनातून पुढे आलं आहे। समान वय आणि समान आरोग्याच्या स्थितीच्या तुलनेमध्ये पुरुषांना हा धोका 30% अधिक असल्याचं एका अभ्यासात आढळून आलं आहे। क्लिनिकल इन्फेक्शियस डिसीजेस नियतकालिकेमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधन अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे। या संशोधनामध्ये अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड स्कूल ऑफ मेडिसिनमधील शास्त्रज्ञांनी देशभरातील 613 रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या कोविड-19च्या जवळपास 67,000 रुग्णांचा अभ्यास केला। या अभ्यासानुसार या आधीच लठ्ठपणा, उच्च रक्तदाब अथवा मधुमेहासारख्या आजाराशी 2 हात करत असलेल्या कोविड-19नं संसर्गबाधित झालेल्या 20 ते 39 या वयोगटातील रुग्णांना आपल्या वयाच्या इतर बाधितांच्या तुलनेमध्ये मृत्यू येण्याचा धोका अधिक असल्याचं म्हटलं आहे। संशोधनातील माहितीमुळे संसर्गबाधितांच्या उपचारात मदत मिळू शकते, असं या संशोधकाचं लेखक अँथोनी डी हॅरिस यांनी म्हटलेलं आहे। ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा विषाणू आढळल्यामुळे आणखी भीतीचं वातावरण निर्माण झालंय। जवळपास 13 देशांमधून यूकेला ये-जा करणारी विमान वाहतूक ज्याच्यावर निर्बंध लादण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे। कोरोनाचा हा दुसरा विषाणू जलदगतीनं पसरत असल्यानं अचानक कोरोना रुग्णांची संख्या इथं वाढतीये, त्यामुळे भीती व्यक्त केली जाते आणि याच पार्श्वभूमीवर इथं देशात निर्बंध लावण्यास सुरुवात झालेली आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका मुलाखतीदरम्यान मोठी कबुली दिली आहे। एका टीव्ही इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी हे कबूल केलंय की सध्या सैन्यावर खूप दबाव आहे आणि त्यामुळे सरकारमध्ये मोठी घडामोड होऊ शकते। यासोबतच त्यांनी विरोधकांवर आरोप लावले आहेत। विरोधक मला पदावरून हटवण्यासाठी पूर्ण ताकद लावत आहेत। मला पदावरून हटवण्यासाठी सैन्यालाही ब्लॅकमेल केलं जात आहे, असं ते म्हणाले। विरोधकांवर आरोप करत असताना त्यांनी ही परिस्थिती जास्त दिवस टिकणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे। सुपर हिरोचा सिक्वेल असलेल्या वंडर वुमन 1984 या सिनेमानं रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे। या सिनेमाच्या तिकीट विक्रीतून अंदाजे $38.5 दशलक्ष कमाई झालेली आहे। या चित्रपटात गॅल गॅडोट यांनी मुख्य भूमिका केली असून गेल्या आठवड्यात हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला। चीनमध्येही हा सिनेमा प्रदर्शित झाला। तसंच सर्वाधिक कमाई चीनमधूनच झालेली आहे। चीनमध्ये अंदाजे $18.8 दशलक्ष कमाई या सिनेमानं केली आहे। थायलंडमधील शॉपिंग सेंटरवर असलेल्या प्राणी संग्रहालयातील गोरिलाचं पुनर्वसन करण्याचं आवाहन अमेरिकेचे गायक चेर यांनी केले। गेल्या 30 वर्षांपासून हा गोरिला या प्राणी संग्रहालयामध्ये होता। पाकिस्तानातून एका हत्तीची सुटका करण्यात आल्यानंतर आता बुआ नोईला याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान बँकॉकच्या शॉपिंग मॉलमध्ये 2 मजल्यावर पसरलेल्या प्राणी संग्रहालयामध्ये अनेक प्रकारचे प्राणी आहेत, अशी माहिती एका ब्रिटिश वृत्तवाहिनीने दिली आहे।
या सगळ्या जगाच्या पाठीवरच्या वेगवान घडामोडी आपण बघत होतो। बुलेटिनमध्ये आता इथंच थांबतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।